आता प्रत्येक व्यक्ती जे शेतकरी आहे ते प्रत्येकजण आपापल्या पिकाचं नियोजन तर करतच असतो. पण ते नियोजन करत असताना आता मीच लय अतिहुशार आहे असं मी काही सांगत नाही. मी पण बऱ्याच जणांचं असं हुशार माणसांकडून जे काही शेती डेव्हलप झालेली आहे त्याच लोकांकडून मी पण काय बरंचसं काही शिकलो आहे. तर त्यात तुम्हाला सांगायला मला खरंच आनंद होईल. तुमच्या पिकाला तुम्ही खायला टाकत असताना तुम्ही बेसळ डोस टाकताय का नाही. आता वन टाईम कोण बघा, कोण 25,000 टाकते, कोण 30,000 टाकते, 40,000 टाकते. तुम्ही हे नियोजन करत असताना तुम्ही थोडं टाका. आपण जर खायला बसलो तर खायला काय एकदमच आपण 8 दिवसाचं खातो का? अजिबात नाही. मग ह्याला बी तसंच आहे. ह्याला जर तुम्ही थोडं ह्याला जेवढं काय लागतंय का नाही तुम्ही ह्याचं शेड्यूल जर तयार केलं आणि त्याला जर थोडं प्रमाणात जर खायला दिलं किंवा बेसळ डोसचं असेल, तुमचं लिक्विडचं असेल किंवा तुमचं बाकीचे काही गोष्टी असतील टॉनिक असेल, ह्या गोष्टी जर शेड्यूल आणि जर चार्ट तयार केला तर तुम्हाला ह्याला जे काय खाजगी लागणारे आहे किंवा ह्याला जे काय बाकीचं लागणार आहे ह्याला तेवढ्याच कमी प्रमाणात लागेल. आणि तुमचं शेड्यूल तयार झाल्यामुळं काय होईल माहिती आहे का, ह्याला जी काय ओढ बसणार आहे खायला जी भेटायचं आहे तिथं ह्याच्या टायमिंगला जर भेटलं तर ह्याच्या वाढीमध्ये इन्क्रीज अशा प्रकारचं डेव्हलपमेंट होईल की बस बोलायचंच काम नाही. म्हणजे तुमचा खर्च बी कमी होईल आणि तुमचं टाईम टेबल तुम्ही तयार केल्यामुळं चार्ट प्रमाण जर तयार केलं की बाबा बेसळ डोस टाकायचा आहे, किती प्रमाण टाकायचं आहे, मग लिक्विडचा डोस जे आहे बाबा ह्याला काय 2 लिटर म्हणा, 3 लिटर म्हणा किंवा तुम्ही 1261 म्हणा किंवा 05234 म्हणा किंवा 13-045 म्हणा, काही विद्राव्य खते असतील किंवा PSB असेल, KSB असेल, पुन्हा गुळामध्ये आंबून ज्या काय गोष्टी सोडायच्या आहेत त्या PSB असेल, KSB असेल, ह्याचं पण रिझल्ट खूप छान आहे. ह्याचं जर शेड्यूल तुम्ही तयार केलं, आता बघा हे आपला ऊस बघा खूप कमी कालावधीचा ऊस आहे पण अशा रिझल्ट भेटला की बस बोलायचंच काम नाही. तुमच्या प्रमाणात मी पण आता काय केलं माहिती आहे का, मी शेड्यूल ठेवलं या बाबा कुठल्या दिवशी आपल्याला काय सोडायचे, किती सोडायचे, कुठल्या प्रमाणात सोडायचे, काय सोडायचे, त्याला लागतं आहे काय, कुठल्या काळामध्ये काय पाहिजे आणि कुठल्या काळामध्ये त्याला कशाची आवश्यकता आहे किंवा लागणार आहे काय, ह्याचा आपण एक अभ्यास करायचा. त्याच्यानुसार आपण त्याचा चार्ट बनवायचा आणि त्याच्यानुसार आपण त्याला खायला घालत राहायचं. त्याच्यानुसार तुम्हाला उत्पन्नात 100% वाढ होईल. तुमचा जो काय वाढीव खर्च होत होता तो वाढीव खर्च कमी होईल. त्याच्यामुळं तुमचा फायदा होणार आहे. त्यासाठी तुम्ही आवश्यक मी जी काय म्हणतोय का नाही हे तुम्ही अवश्य ध्यानामध्ये घ्या आणि अवश्य त्याप्रमाणे. आता मी लय शहाणा आहे किंवा मी पण लोकांचं बघूनच शिकलेलो आहे. जे काय प्रगतशील बागायतदार आहेत त्यांच्याकडून काय ना काय आपण जर लय शहाणा आहे म्हटलं तर चालत नाही, कारण पुढल्या व्यक्तीकडून काय ना काय शिकाय भेटत असतं. मी पण काय शिकलो आहे, तुम्ही पण शिकून घ्या आणि स्वतःच्या शेतामध्ये प्रगती करा. प्रगती व्हायलाच हवी आहे. तुम्ही नुसता बाच्या खर्च जर करत गेला तर तुम्हाला परवडणार नाही, मग त्यात तुमचा लॉस होईल. त्यासाठी आवश्यक अशा गोष्टी फॉलो करायच्या असतात त्या आणि सबस्क्राईब